हाय हॅलो फ्रेंड्स. तर तुम्ही कशा आहात? मी मस्त आणि मजेत आहे. तर आपल्या चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे ज्योती जाधव लाईफस्टाईल. तर आज मी बनवणार आहे अख्खा मसूर. तर चला मी तुम्हाला रेसिपी दाखवते. इकडे मी भात शिजवलेला आहे, इकडे कढई आपली तापलेली आहे. इकडे मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो पण घेतलेले आहेत. एक अर्धा चिरलेला आहे, हे पण चिरून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ती तुम्हाला नक्की सांगते. बघा, इथं आहे जिरे, मोहरी, लाल तिखट दिसते का, लाल तिखट आहे, हळद आणि आलं लसणाची पेस्ट आणि नमक. कमीत कमी साहित्यात कसं आपण अख्खा मसूर बनवतोय ते तुम्ही नक्कीच बघा. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला आपण अख्खा मसूर बनवण्यासाठी तयार आहोत. तर चला तेल टाकून घेऊया आपण. सर्वात अगोदर इकडे मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि मसूरला 2 ते 3 शिट्ट्या करून पण घेतलेल्या आहेत. तुम्हाला दाखवते आपला मसूर कसा शिजलेला आहे. बघू शकताय तुम्ही. हे बघा, आपला मसूर पण शिजलेला आहे छानपैकी. एकदम कमी आपल्याला मसाला वगैरे घालण्याची काहीच गरज नाही. साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर आपलं तेल इथं कडलेलं आहे, त्यात आपण जिरं मोहरी टाकून घेतोय. सर्वात अगोदर आपण मोहरी टाकून घ्यायची अर्धा चमचा. त्यानंतर जिरं टाकून घ्यायचं अर्धा चमचा. छान असं आपल्याला फुलवून द्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. आता आपण कांदा टाकून घेतोय. कांदा आपल्याला छान असा सोनेरी कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तोपर्यंत मी टोमॅटो चिरून घेते. सोनेरी कलर येईपर्यंत आपला कांदा भाजला की, अजून भाजलेला नाही पण भाजून घ्यायचा आहे आपल्याला. बघू शकताय. आता आपला हा कांदा भाजत आलेला आहे. आता आपण आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची. आता अर्धा चमचा. दाखवते मी. बघू शकता आपल्या कांद्याला सोनेरी कलर आलेला आहे. थोडंसं आलं लसणाची पेस्ट पण भाजून घ्यायचंय.
आता आपण टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो पण टाकून घेतले आहे. थोडीशी हिंग टाकून घेऊया. थोडीशी टाकून घ्यायची, जास्त नाही टाकायची. तर आता आपण टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकताय थोडंसं तेल सुटत आलेलं आहे. आता मी लाल तिखट टाकून घेते. अगोदर हळद टाकूया, नंतर लाल तिखट टाकूया आपण. थोडीशी हळद टाकून घ्यायचे, का तर कलर पण छान येतो आणि हळद खाल्लेली पण शरीरासाठी आपल्या छान हेल्दी असते. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्यायचं आहे. मी आमच्या चवीनुसार टाकते लाल तिखट. दीड चमचा टाकून घेतलंय. तर नमक टाकते म्हणजे पटकन आपलं टोमॅटो विरघळेल तेलामध्ये. 2 चमचा मी नमक टाकले. ते सामान वरती ठेवून घेते. बघा आपल्या भाजीला कलर खूप छान आलाय आणि आपल्या भाजीला तेलही सुटत आलेलं आहे. असं तेल सुटेपर्यंत आपल्याला टोमॅटो भाजून द्यायचा. आता आपल्याला हा मसूर टाकून घ्यायचा आहे. चला आता मसूर टाकते. हा बघा मसूर टाकलाय आपण. तर आता कुकरमध्ये मी थोडंसं पाणी ओतून गरम करते आणि ह्यामध्ये थोडं टाकून घेते. 1 ग्लास पाणी गरम करत ठेवलंय मी. कारण जास्त घट्ट झाले ना, म्हणून मी थोडंसं गरम पाणी करून घेते. कारण लय घट्ट असलं की आपल्याला कारण भातासोबत खायचं आहे ना, चपातीसोबत खायला चालतं, पण भातासोबत खायचं आहे म्हटलं थोडं रबरबीत अशा पद्धतीने मी करून घेते. आपलं पाणी गरम होत आलंय. गरम झालेला आहे. गॅस बंद करून घेऊया. हळूहळू पाणी ओतत राहायचं आहे, नाहीतर मग एकदम बक्कीनं ओतलं की नाही प्रॉपर असं कलर पण येत नाही आणि म्हणजे आपल्याला समजतं पण किती पातळ पाहिजे, किती आपल्याला सुकी भाजी पाहिजे त्यासाठी. कारण आम्हाला मोठी 4 म्हणजे 5 जणांसाठी तर पाहिजे आणि 2 मुली आहेत. आम्हाला जवळजवळ 7 लोकांसाठी ही भाजी बनवली आहे मी. अजून कट आलेलं नाही बघा, एकदम असे रबरबीत झालेले आहे. 5 मिनिटं आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आणि नंतर बंद करून द्यायचा आहे. बघू शकताय आपल्या
आपली मसूर रेडी झालेली आहे, अख्खा मसूर. तर कलर पण खूप सुरेख आलेला आहे. आणि जर आपली रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच मी नवीन नवीन रेसिपी घेऊन येते आणि नक्कीच ट्राय करत राहा. स्वस्त राहा, मस्त राहा आणि खात राहा. तर चला, बाय बाय.